श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे पारंपरिक पुरणाचे मोदक। सो आपण हे मोदक बनवले आहेत पुरणापासनं आणि छान कणी मैदा मिक्स करून आपण त्याची पारी तयार केलेली आहे। चला, आणि हे मोदक बनवण्यासाठी माझ्या नवऱ्याने मला खूप म्हणजे आम्ही दोघांनी मिळून बनवलेले आहेत। चला साहित्य आणि कृती बघूया। सो आपण पुरण करणार, त्यासाठी चण्याची डाळ भिजू घातलेली होती 2 तास थोड्याशा तांदळांसोबत, म्हणजे थोडं सॉफ्ट होतं। आणि आपण ही डाळ छान कुकरला लावून घेऊया। आणि बघायच्यासोबत आपण डाळ घातलेली आहे। थोडंसं आपण 2-3 तेल घालूया आणि थोडी हळद घालूया आणि कुकरच्या छान शिट्ट्या करून घेऊया। डाळ भिजवल्यामुळे काय की ना, डाळ लवकर आणि छान शिजेल, एकदम सॉफ्ट होऊन जाईल। आणि जसं जसं होईल डाळ झाली की मग आपण छान पुढची कृती करूया। डाळ छान शिजलेली आहे, आपल्याला बघायचं आहे की शिजली की नाही, बरोबर व्यवस्थित झालेले आहेत मेल्ट। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ घालूया, गूळ थोडंसं हेल्थ बेनिफिटसाठी। त्याच्यानंतर आपण जायफळ घातलेलं आहे, वेलची पूड घातलेली आहे आणि आपण छान कुकर मध्येच सुरू करून इथेच आपण थोडं मॅश करताच हे होऊ देऊया मिश्रण। बघा अशा प्रकारे छान। आणि आपण हे मिश्रण थोडं थंड झालं की आपण या मिश्रणाला पूर्ण नियंत्रण होतं, तर आम्ही याला मिक्सरमधूनच काढून घेणार आहोत। बघा अशा प्रकारे छान। आणि आपण सोबतच त्याला मॅश पण करतो आहे आणि हलवत तर राहायचंच आहे, कारण खाली लागू शकतो। बघा अशा प्रकारे हलवत राहायचं आहे। आणि त्यानंतर आम्ही असं मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलं होतं। तर आपलं हे जे सारण आहे आतमध्ये भरायचं ते रेडी आहे। चला आपण पारीची तयारी करूया। पारीसाठी काय घेतलं आहे, 1 वाटी कणिक घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। बघा 1 वाटी कणिक आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। आणि सोबतच आपल्याला तूप देखील घ्यायचं आहे, 1 चमचा तूप घेतलेला आहे। आणि हे छान आपण पहिले आधी मिक्स करून घेऊया आणि छान असा घट्टसर गोळा बनवून घेऊया। आधी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान, 1 मुठ्ठीसारखं होतपर्यंत। आणि त्याच्यानंतर आपण थोडं पाणी घालत याला छान मिक्स करून घेऊया। घट्टसर गोळा जसं आपण पुरी तळताना पुरी बनवायच्या वेळेस करतो तशा प्रकारचा घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे पारी छान होईल आणि तळतानाही छान वाटेल। अशा प्रकारे बघा असं छान होतं आहे, याला मिक्स करून घ्यायचं आहे। मग आपण थोडं पाणी घालून याचा छान एक घट्टसर कणिक भिजवून घेऊया। अशा प्रकारे छान तूप आणि लागलेलं आहे। बघा आता थोडं पाणी घालून मिक्स करून घेते त्याला। आणि अशा प्रकारे आपला बघा आता हा असा गोळा आपला तयार झालेला आहे। हा गोळा झाला की आपण थोडा वेळ याला रेस्ट करायला देऊया। आणि रेस्ट झाला की आपण मोदक तयार करायला सुरुवात करूया। तर मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला आपण छान लाटून घेऊया। बघा अशा प्रकारे। आणि हा माझा पहिला मोदक होता परम। आणि पुरणाचे मी थोडेसे असे छोटे गोळे करून ठेवले, असे करायचे। आणि बघा अशा प्रकारे याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे कळ्या पाडून घ्यायच्या अशा प्रकारे। अशा वाव किती सुंदर, हा खरंच माझा पहिला मोदक होता। आणि बघा किती छान कळ्या जमल्या। मला वाटलं खूप डिफिकल्ट आहे, पण काहीच डिफिकल्ट नाही आहे आणि खूप लवकर झालेले मोदक आहेत। बघा असा आपला हा मोदक रेडी आहे। चला आणखी एक मोदक बनवून दाखवूया। सो मी पुन्हा थोडं मैदा घेतला होता कणकेच्या गोळ्याला लावून, पण मला नंतर कळलं की नाही घ्यायला पाहिजे होता, तळताना ते वाटलं। बघा असं छान आपण एक पारी लाटून घेतलेली आहे कणकेची आणि मैद्याची। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुन्हा एक छोटासा पुरणाचा गोळा करून घेतलेला आहे, तो आपण घालूया आणि त्याचे छान कळ्या पाडून घेऊया। बघा अशा प्रकारे ह्याच्या पण आपण छान अशा कळ्या पाडून घेऊया। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10। बघा अशा प्रकारे आपले मोदक तयार आहेत। आम्ही छान मोदक केले होते आणि 11 मोदक झाले एका वाटीच्या डाळीमध्ये। आणि जे सारणाचं प्रमाण घेतलं होतं त्याच्यामध्ये 11-12 मोदक झाले आणि 1 करंजी देखील झाली होती। बघा अशा प्रकारे किती छान मोदक झालेले आहे, मस्त कळ्या देखील आलेल्या आहेत, हो की नाही। आणखी आम्ही असेच 2 मोदक करून घेतले पूर्ण। आणि बघा माझ्या नवऱ्याने देखील मदत केली मोदक बनवण्यामध्ये, पारी लाटण्यामध्ये जरा। आणि आम्ही छान दोघांनी मिळून बसून आणि इट्स रिअली म्हणजे खूप मजा आली आम्हा दोघांना पण सोबत बनवताना। आणि छान वाटलं आम्हा दोघांनाही, वेळ पण छान गेला सोबतच। आणि असे आम्ही मोदक बनवून घेतलेले सर्व। बघा आता हा 2रा 3रा 4था मोदक आहे। अशा प्रकारे आमचे 12 मोदक तयार झाले आणि सोबत 1 करंजी देखील तयार झाली। आता आपण याला तळून घेणार आहोत। बघा किती छान झालेत, कळ्या वगैरे तर खूप छान आल्या त्याच्या।
असे आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण सोबतच मोदक देखील सोडलेले आहे. छान असे सोनेरी होतपर्यंत आपण तळून घेणार आहोत मोदक. बघा असे छान म्हणजे दोन्ही साईडनी आपल्याला जे वरचं टोक आहे ते पण आपल्याला तेलाच्या साईडनी बुडवायचं आहे, म्हणजे छान शिजतील. अशा प्रकारे आपल्याला छान असे कमी आचेवरच तळून घ्यायचे. ते मोदक छान खुसखुशीत झाले होते आणि पुरणाचा देखील खूप छान स्वाद आलेला होता. अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करतो आहे ही. अशा प्रकारे मोदक आपण काढून घेतले आणि बिलकुल तेलकट देखील झालेले नव्हते. छान कमी आचेवर तळून घेतले. आपले अर्धे मोदक तळून झाले, आपण बाकीचे पण मोदक तळून घेऊया. बघा अशा प्रकारे छान कमी आचेवर थोडं तेल चालवत आणि हलवत राहायचे, कारण ते कधी कधी काय होतं की करपून पण जातात मोदक. अशा प्रकारे आणि छान व्यवस्थित बघा हे पण आपले मोदक झालेले आहे ऑलमोस्ट. आणि आता आपण एक करंजी जी केली होती ती पण आपण छान तळून घेऊया. छान सोनेरी होतपर्यंत सारखाच रंग झाला होता. मला वाटलं थोडं जास्त शिजले की काय असं वाटत होतं, पण ठीक आहे. चव वगैरे छान झाली होती आणि खूप छान झालेले होते हे मोदक. आम्ही नैवेद्य दाखवला, आम्ही मंदिरात देखील नेऊन वाटले मोदक आणि 1-2 खाल्ले देखील. सो आपले मोदक रेडी आहे. आपण छान प्लेटिंग करून घेऊया. कसे झाले मोदक तुम्ही पण करून बघा. हे पारंपरिक पुरणाचे मोदक आहेत. आवडले तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.